रेश्मा काळे नॉट रिचेबल आहेत. या संदर्भात आपल्याला माहिती नाही असं गुलाबराव पाटील म्हणतात. नॉट रिचेबल जरी असल्या तरी घरीच येणार असं गुलाबराव पाटलांचं वक्तव्य आहे. नाही, मला त्याच्यातलं काही माहित नाही. आणि नॉट रिचेबल जरी असल्या तरी त्यांच्या घरी येणार ना, कुठे जाणार आहेत त्या. शेवटी असं काही होत नाही. पण बाबा शेवटचा दिवस आहे माघारीचा, 3 वाजेपर्यंत मुदत आहे अजून. असंच आहे ना, नॉट रिचेबल नॉट रिचेबल. शिंदे साहेबांच्या याच्यावर ते समजवतील ना, कारण की हा उमेदवारी अर्ज जो भरलेला आहे मलाही माहीत नसताना भरला गेलेला आहे. त्यामुळे शिंदे साहेबांना विचारल्यावर या गोष्टी होतील. या सगळ्या संदर्भात आपल्याला ठाऊक नाही, पण त्या घरीच येतील अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिलेली आहे. सांगली सातारा विधान परिषद निवडणूक आणि तानाजी पाटील यांच्या अपक्ष उमेदवारी संदर्भात सस्पेन्स आहे. तानाजी पाटलांशी शंभूराज देसाई, मकरंद पाटलांची चर्चा आहे. अर्ज मागे घेण्यासंदर्भात शिवसेना नेत्यांची विनंती आहे असं सूत्रांकडून कळत आहे. तानाजी पाटील 2-3 तासात भूमिका जाहीर करणार असल्याचं वृत्त आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना अर्थ नाहीये असं राऊत म्हणतात. उमेदवारांना जिंकून आणण्याकरता पैशांचा खेळ सुरू असल्याचा आरोप राऊतांनी केलाय, ज्यावर नवनाथ बन जोरदार पलटवार करतायत. एवढे प्रचंड प्रमाणात पैसे खर्च करून जे सेवा करायला जात आहेत, त्या सेवेमागचं इंगित सगळ्यांना माहीत असतं काय सेवा आहे ती. ज्याच्याकडे पैसे आहेत मतदार विकत घेण्यासाठी, तोच ही निवडणूक चांगल्या प्रकारे लढू शकतो. कार्यकर्त्यांची ही निवडणूक राहिलेली नाही. माझ्या माणसाला निवडून आणायचं आहे, तू 100-150 कोटी रुपये खर्च करणार आहे, तो मतदारांना 5-5, 10-10, 20-20, 25-25 लाख रुपये देणार आहे. मतदार दोघांकडून पैसे घेतील, तिघांकडून पैसे घेतील आणि आपली पुढल्या 5 वर्षाची बेगमी करतील. याच्या पलीकडे ह्या निवडणुकांना आता अर्थ राहिला नाही. गटाकडे कार्यकर्तेच राहिले नाहीत तर त्या कार्यकर्त्यांची निवडणूक कशी राहील? विधान परिषदेच्या निवडणुकीला नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती हे मतदान करत असतात. परंतु ज्या वेळेला महापालिकेच्या निवडणूक होत्या, जिल्हा परिषदेच्या निवडणूक होत्या, तेव्हा तुम्ही घर कोंबडा म्हणून घरामध्ये बसला होतात. मुळामध्ये कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं आणि घरामध्ये बसायचं हे संजय राऊतांचं आणि उभाटा गटाचं काम आहे. त्यामुळं आज तुमच्याकडे कार्यकर्ते शिल्लक राहिले नाही, नेते शिल्लक राहिले नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.